ट्रान्सफॉर्मर चोरणाऱ्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, गुन्हे अनेक उघडकीस येण्याची शक्यता। शहराच्या फुले मार्केटमधील विजेच्या खांबावरील ट्रान्सफॉर्मर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला सदर बाजार पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर न्यायालयानं या टोळीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। जालना शहरातील सदर बाजार हद्दीत शनिवारी रात्री ही फुले मार्केटमध्ये विजेचे ट्रान्सफॉर्मर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना वॉचमन संतोष काळे यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यास मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम घेऊन धमकी दिली होती। घटनेची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळताच डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल होत त्यांनी नागरिकांच्या मदतीनं औरंगाबाद जिल्ह्यातील हारून इस्माईल कुरेशी, जितू सिंग उर्फ जितेंद्र टाक आणि जालना येथील अर्जुन कलानी व किसन सिंग टाक या चौघांना बेड्या ठोकत काल रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे। सदर बाजार हद्दीमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून डीपीतील कॉईल चोरण्याच्या घटना घडत होत्या आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल होते। त्याचा तपास चालू असताना गोपनीय माहिती आमच्या डीबी पथकाचे PSI नरोडे यांना मिळाली की काही इसम चोरी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक नवीन गुन्हा म्हणजे दरोड्यासारखा गंभीर गुन्हा केलेल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार ते आणि त्यांच्यासोबतची टीम घटनास्थळावर गेली। त्यावेळेस जनतेच्या मदतीने आपण 4 आरोपींना पकडण्यात आलेले आहे। आरोपींनी अटक करताना विरोध दाखवला होता, तर जनतेने पण फार मदत केली आणि आरोपींना पकडून दिलेला आहे। पूर्ण 4 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत, तर 2 आरोपी फरार आहेत। त्यांच्याकडून आपण जवळपास 9,50,500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी ती पण ताब्यात घेतलेली आहे। पुढचा तपास सध्या चालू आहे।